गणेश वरदा तव सुप्रभातम् दारिद्र्यदुःखहरणा वरदानशीला देवा हरिद्रगणनायक मङ्गलाङ्गा भद्रे भवत्सनिजभक्तसुभद्रजाता ॐ श्री गणेश वरदा तव सुप्रभातम् नवपङ्कजसदृशपाद नमो नवरत्नकिरीट विराज नमो गणनाथ नमो वरदात नमो हरिचन्दनलेपित देह नमो भवबन्ध विमोचक भाव नमो शिर्डीची ही वारी करू एकदा तरी शिर्डीची ही वारी करू एकदा तरी नको वेळ तुला ओ चल शिर्डीला जाओ वेळ तुला ओ चल शिर्डीला जाओ शिर्डीची ही वारी करू एकदा तरी शिर्डीची ही वारी करू एकदा तरी नको वेळ तुला ओ चल शिर्डीला जाऊ शिर्डीची ही वारी करू एकदा तरी शिर्डीची ही वारी करू एकदा तरी नको साईमय सकाळी मित्रांनो साईराम तुम्ही आता बघितलं असेल आता चांगली एकदम थंडवाली एकदम सकाळ झालेली आहे पूर्ण थंड वातावरण झाले आणि आता बघितले सगळे आपले पोरं तयारी करायला घेत आहेत पालखी अजून निघाली नाही पालखीची पण तयारी चालू आहे निघायची आताच पालखीचे दर्शन घेऊन आलो आहे चांगलं वाटलं सकाळी पालखीचं दर्शन झाले आता आपण सुद्धा तयारी करूया आणि आपण सुद्धा चालायला घेऊया तुम्ही सुद्धा कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये जय साईनाथ जय साईनाथ साईराम मित्रांनो तर आपले मित्रांची अजून तयारी चालू आहे पाठी आमची तयारी दोघांची झालेली मग आम्ही दोघं बोलू आता पालखी पण सोबतच आहे तोपर्यंत आम्ही पण चालायला सुरू करतो आम्ही आता पुढे चालतोय अजून पोरं तयारी बाकी अजून सगळ्यांचे तोंड वगैरे धुणं फ्रेश वगैरे होणं अजून बाकी आहे ते पण आमची झालेली मग आम्ही बोललो चला पालखी सोबत आहे तोपर्यंत चालायला घेऊया आता येतात अजून पाठून येतात अर्धे लोक तर आता पुढे भेटू साईराम यहाँ भी सब फैसिलिटी हो गया है 2500 डालता ना 2500 साईराम दादा साईराम 2500 डालता ना 2500 आला एकदाचा नाश्त्याजवळ 7ला निघालेलो आम्ही आता 8:45 झाले आहेत कंटिन्यू चाललो आम्ही नाश्त्याजवळला पोचलो आता पालखी आहे ती अजून नाश्त्याजवळलाच आहे बघू आता पालखीचं दर्शन घेऊ आणि आपण नाश्ता बघू काय ते कंटिन्यू चाललो काय खाल्लं नाही काही कुठे थांबलो नाही पाणी वगैरे प्यायला पण कंटिन्यू आलो आता बघू करतो साई क्षणात विघ्न हरतो साई भक्तांचा हात धरतो साई
भक्तांची झोळी भरतो साई. शिर्डीची ही वारी करू एकदा तरी, शिर्डीची ही वारी करू एकदा तरी, नको वेळ तुला ओ. चल शिर्डीला जाऊ, वेळ तुला ओ. चल शिर्डीला जाऊ. भजनी भक्तांच्या डोलतो साई, भक्तांसवे हा बोलतो साई. भजनी भक्तांच्या डोलतो साई, भक्तांसवे हा बोलतो साई. मुक्तीचं द्वार खोलतो साई, भक्ता सांगाती चालतो साई. साईराम भावानं तर आता आपण पोचलो इथे दुपारच्या वेळेला आम्ही म्हणजे पोचलो कधीच आम्ही 11:45 आम्ही पोचलेलो आणि आत्ता आम्ही झाले सगळे, माझी तर आंघोळ वगैरे सगळे झाले. आता फक्त पालखीच्या पाया पडायचं आणि जेवायला बसायचं आहे, कारण रात्रीचं काय आमच्या पोरांनी काही झोपायला दिलं नाही. आता इथे चांगली जागा भेटली आहे बघा, सगळे आले तशी. आम्ही पालखीसोबत होतो तर आम्ही पुढे आलो पटापट आणि आता आंघोळ वगैरे केले, सगळे पोरांचे बॅगा वगैरे काढून. आणि आता आमचे कलर बघा हळूहळू आता बदलायला लागले. पहिल्या दिवसाचा ब्लॉग बघा त्याच्यात कलर कसा होता आणि आत्ताचा कलर बघा बदलायला लागला पूर्ण. आता कलर पहिल्या दिवसाचा कलर आणि 10व्या दिवसाचा कलर बघा फक्त तुम्ही, नुसते कलर चेंज होत राहणार आहे. प्रज्ञेश बघा, चला मग आता पालखीचं दर्शन घेऊ आणि जेवायला जाऊ. जय साईनाथ. आताच जाऊ. सिंगल काय आलं? सेवाराम घेतोयस?
साईराम भावांनो, आता 11 वाजलेत आणि आमची सबस्क्रायबर्स आहे काव्या जाधव म्हणून, लहान आहे पण तिने आम्हाला मेसेज केला की आमचे काका दीपेश खांडेकर कुठे दिसत नाहीत म्हणून त्यांना पण जरा ब्लॉगमध्ये घ्या. आणि आम्हाला खांडेकर बुवा इथे भेटलेले आहेत. बुवा जय साईनाथ. काकांना लई शोधायला लागला कारण काका लई पुढे होते. आम्हाला काकांना पाठवून पुढे यायला लागला काकांना शोधण्यासाठी. तर भेटलाय आता शुभम भेटलाय, दररोज त्याला घेतो बरोबर ब्लॉकमध्ये. येणार काव्या काकाच येणार बरोबर रोजचा आता ब्लॉकमध्ये. आता रोज त्यालाच पकडून चालतो मी बरोबर, बाकी काय विषय नाही. त्याला आता 11 वाजले आहेत. 11 5 किलोमीटर चालायचं आहे. 5 किलोमीटर 5 किलोमीटर एवढा आम्हाला किती किलोमीटर आहे का दिसतोय काय तरी वेगळंच आहे. पुढे गेलं आपल्याला कळणार आहे. पण आता 5 किलोमीटर आपल्यासाठी एवढं जास्त नाही आहेत. आपण आता पटापट कापू. खांडेकर आणि मी आहे बोलल्यावर पटापट आम्ही कापू ते 5 किलोमीटर. बाकी काव्या थँक्यू. आपण लहान असून पण तू आपले ब्लॉग बघते. जय साईनाथ.